नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक पार पडली. त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व विरोधक, सगळे विरोधक, अगदी महायुतीतले सुद्धा विरोधक, हे सगळ्यांची दोघांची मिळून बरोबर 39-39 अशी वाटणी झाल्याचं आपण पाहिलेलं आहे जागांच्या बाबतीत, बलाबलाच्या बाबतीत. तुलनेनं भारतीय जनता पक्षाची या महापालिका क्षेत्रामध्ये ताकद चांगली होती. भारतीय जनता पक्षाकडं महापालिका क्षेत्रात अनेक नेतेही होते. आताची जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. सांगली जिल्हा परिषदेची निवडणुकीचं आता फार मोठं आव्हान भारतीय जनता पक्षासमोर उभं राहिलेलं आहे. महापालिकेची निवडणूक झाल्या जिल्हा परिषदेची निवडणूक होतीये आणि अजून त्यातून कार्यकर्ते उसंत घेत आहेत. अर्थात महापालिका क्षेत्रातले कार्यकर्ते हे शहरी भागातले कार्यकर्ते होते आणि ग्रामीण भागातले कार्यकर्ते हे वेगळे आहेत. तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं जिल्हा परिषदेची निवडणूक बिलकुल सोपी नाही. कारण अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडं नेतेच नाहीत अशी परिस्थिती आहे. एकूण 61 जागांसाठी निवडणूक होणार आहे जिल्हा परिषदेची आणि 122 पंचायत समितीचे गण आहेत आणि 61 गट आहेत जिल्हा परिषदेचे. यासाठी ही निवडणूक होणार आहे. वाळवा तालुका, मिरज तालुका, जत तालुका हे अतिशय महत्त्वाचे असे तालुके आहेत. कारण या तिन्ही तालुक्यामध्ये मिळून संख्या अधिक आहे जिल्हा परिषदेच्या गटांची. या 3 मतदारसंघावरती म्हणजे 3 ठिकाणी तालुक्यावरती आपण म्हणता येईल, यावरच जिल्हा परिषदेच्या सत्तेचं गणित अवलंबून असणार आहे. त्यापैकी आपण जर विचार केला तर वाळवा तालुक्यामध्ये आज भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आहेत. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस राहुल महाडिक आहेत. परंतु त्याशिवाय मग ज्येष्ठ नेते अण्णासाहेब डांगे आहेत, चिमण डांगे आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेले आमदार जयंत पाटील यांचं प्रबळ नेतृत्व वाळवा तालुक्यात आहे. आणि आजपर्यंतच्या एकूण इतिहास जर आपण पाहिला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या, तर वाळवा तालुक्यामध्ये जयंत पाटील यांचंच पंचायत समितीवरती आणि जिल्हा परिषदेवरती वर्चस्व राहिलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आता वाळवा तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, निशिकांतदादा पाटील हे जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे. त्याशिवाय शिवसेनेचे आनंदराव पवार आहेत म्हणजे शिंदे सेनेचे. या सगळ्यांना बरोबर घ्यावं लागेल. याशिवाय गौरव नायकवडी युवा नेते यांना बरोबर घ्यावं लागेल. हुतात्मा कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी काय नेमकं भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष राहील. या सगळ्या नेत्यांना एकत्र घेऊन भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक लढवावी लागेल वाळवे तालुक्यामध्ये. तरच भारतीय जनता पक्षाला तिथं काही थोडंफार यश मिळायची शक्यता आहे. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं अतिशय कठीण निवडणूक आहे. आष्टा आणि ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेंची शिवसेना या महायुतीचा धुव्वा उडालेला आहे हे आपल्याला नुकतंच दिसून आलेलं आहे. त्यामुळं जयंत पाटील अतिशय आत्मविश्वासानं जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणार. 11 जागा आहेत वाळवे तालुक्यामध्ये, त्यामुळे फार जोरात लढत होणार आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला सगळ्या छोट्या, अगदी आमदार सदाभाऊ खोत, सी बी पाटील या सगळ्यांना बरोबर घ्यावं लागेल. अर्थात सी बी पाटील भारतीय जनता पक्षातच आहेत, परंतु सगळ्यांचं मनोमिलन करून ती निवडणूक लढवावी लागेल. अन्यथा भारतीय जनता पक्षाला किंबहुना महायुतीलाच निवडणूक कठीण आहे. जर तिथं अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना वेगळं लढायचं ठरवलं तर भारतीय जनता पक्षाची पंचायत होईल. अर्थात तेही तसा निर्णय तिथं घेतील असं वाटत नाही, कारण त्यांची ताकद तुलनेनं त्या तालुक्यामध्ये मर्यादित आहे. असं विधानसभा निवडणुकीच्या वेळा सुद्धा सिद्ध झाले ना, आता नगरपालिकांच्या निवडणुकीच्या वेळा सुद्धा सिद्ध झालेलं आहे. शिराळा तालुक्यामध्ये शेजारच्या शिवाजीराव नाईक माजी मंत्री आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक हे एकत्र येणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी ऑलरेडी तिथे एकत्र आलेले आहेत, अजितदादांचे आणि पवारसाहेबांचे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतीय जनता पक्षाकडं आमदार सत्यजित देशमुख यांचं नेतृत्व आहे.
त्यांनी नगरपालिकेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. त्यामुळं आता सत्यजित देशमुखांच्यावरती ग्रामीण भागामध्ये सुद्धा जिल्हा परिषदेमध्ये जे काही 4 गट आहेत आणि 8 जागा आहेत पंचायत समितीच्या, त्या निवडून आणण्यासाठी कसून प्रयत्न करण्याची जबाबदारी आता सत्यजित देशमुख यांची आहे. ग्रामीण भागामध्ये आता आहे. अर्थात शिराळा हा काही फार जुना नगरपंचायत नाही. गेल्याच टर्ममध्ये नगरपंचायत झालेली आहे. तसा तो ग्रामीण भागामध्येच होता. ग्रामपंचायतच होती एकेकाळी. परंतु आता मात्र जो ग्रामीण भाग आहे त्या ठिकाणी शिवाजीराव नाईक आणि मानसिंगराव नाईक यांच्याबरोबर सत्यजित देशमुख यांना टक्कर द्यायची आहे. पलूस कडेगाव तालुक्यामध्ये मात्र भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं फार कठीण परिस्थिती आहे. संग्रामसिंह देशमुख हे माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष एका किल्ला लढवतील एकटा भारतीय जनता पक्षाचा, विशेषतः कडेगाव तालुक्यामध्ये. पलूस तालुक्यामध्ये तरुण नेते, युवा नेते शरद लाड हे भारतीय जनता पक्षात आलेले आहेत. क्रांती कारखान्याचे अध्यक्ष ते भारतीय जनता पक्षाची एक जमेची बाजू आहे. परंतु तिथं देशमुखांच्या घरामध्ये असलेली मतभेद आणि त्यामध्ये त्यांचं मनोमिलन नाही आहे दोन्ही बंधूंचं, त्याचा परिणाम भारतीय जनता पक्षाला मोठा फटका तिथं सहन करावा लागू शकतो. त्याशिवाय तिथं सुद्धा सगळ्यांना एकत्र घेऊन निवडणूक लढवली पाहिजे. पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये येसुगडेंचं पॅनल आणि भारतीय जनता पक्षाचं पॅनल हे वेगवेगळं उभं राहिलं. त्याचा फटका निश्चितच येसुगडे पॅनलला पण बसला, निलेश येसुगडेंच्या पॅनलला पण बसला आणि भारतीय जनता पक्षाचा तर तिथं धुवा उडाला. तर यावेळेला सुद्धा कोणताही विषय हा हट्टाचा न करता किंवा आग्रहाचा न करता तिथं सुद्धा काँग्रेसच्या विरुद्ध ताकद एकवटली पाहिजे. महापालिकेच्या निवडणुकीच्या मध्ये काँग्रेसनं जे यश मिळवलेलं आहे सांगली मिरज कोपवाड महापालिकेच्या निवडणुकीत आणि पलूस नगरपालिकेमध्ये जे यश मिळवलेलं आहे, त्यामुळं आमदार विश्वजित कदम यांचा आत्मविश्वास खूप वाढलेला आहे. त्यांच्या गटाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. जितेश कदम हे सुद्धा आता ह्या निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. त्यामुळे एकूणच काँग्रेसची ताकद सगळी तिथं वाढणार आहे. त्यांच्याविरुद्ध लढायचं असेल तर पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार संग्रामसिंह देशमुख, शरद लाड, अन्य सर्व भारतीय जनता पक्षाचे आणि अजितदादांची जी काही राष्ट्रवादी काँग्रेस तिथं असेल त्यांचे, या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे तिथं, तरच तिथं निभाव भारतीय जनता पक्षाचा लागू शकेल. अन्यथा ती कठीण आहे. तिथं दोन्ही तिकडच्या 4-4 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या. पलूस तालुक्यात 4 व कडेगाव तालुक्यात 4, तसंच पंचायत समितीला 8-8 जागा आहेत. मागच्या वेळेला दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षानं विजय मिळवला होता. अर्थात त्यावेळेला पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख हे एकत्र होते. भारतीय जनता पक्षाची तशी लाटही होती. यावेळेला मात्र तशी कठीण आहे परिस्थिती. खानापूर, आटपाडी या दोन्ही तालुक्यामध्ये सुद्धा, आटपाडी तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती बऱ्यापैकी आहे. कारण गोपीचंद पडळकर यांचं नेतृत्व तिथं आहे. अमरसिंह देशमुख आलेले आहेत भारतीय जनता पक्षावर नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं. तेही आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बरोबर राहतात का हे बघावं लागेल. राजेंद्रसिंह देशमुख यांची सुद्धा भूमिका महत्त्वाची ठरणार आहे याच्यामध्ये. राष्ट्रवादीला बळकटी देण्यासाठीची, म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीला. तिथं अजितदादांची राष्ट्रवादी सुद्धा तशी स्ट्रॉंग आहे तालुक्यामध्ये, आटपाडी आणि खानापूर तालुक्यामध्ये. आणि शिंदेंची शिवसेना प्रामुख्यानं आमदार सुहास भैया बाबर आणि अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखाली अतिशय प्रबळ आहे. विटा नगरपालिकेच्या निवडणुकीतल्या मोठ्या विजयामुळं, तिथं सत्ता मिळाल्यामुळं बाबर आणि एकूणच शिवसेनेचा उत्साह वाढलेला आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा अनपेक्षित असा दारुण पराभव विटा नगरपालिकेत झाल्यामुळं आता पुढची दिशा माजी आमदार सदाशिवराव भाऊ पाटील आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना अतिशय नियोजनपूर्वक करावी लागेल. भारतीय जनता पक्षाच्या करता आता ग्रामीण भागातही ताकद वाढवावी लागेल, तरच तिथं काही निभाव लागू शकेल. जतमध्ये माजी आमदार विलासराव जगताप, काँग्रेसचे नेते माजी आमदार विक्रमसिंह सावंत, त्यानंतर सर्व तिथले बाकीचे काँग्रेसचे नेते मनसूर खतीब वगैरे हे सगळे एकत्र येत आहेत. रासप तिथं सुद्धा या विरोधकांच्या बरोबर येते. म्हणजे अजितदादांची राष्ट्रवादी, काँग्रेस, त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी, राष्ट्रीय समाजवादी पक्ष म्हणजे रासप, महादेवराव जानकरांचा, असे सगळे तिथं भाजपच्या विरोधात एकत्र येत आहेत. आणि भाजपचं नेतृत्व हे एक हाती आमदार गोपीचंद पडळकर करणार आहेत. या दोघांच्या मध्ये टसल तिथं जोरात होणार आहे. पाहूया आता काय होतंय ते. 9 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या त्या तालुक्यामध्ये. महत्त्वाचा तालुका आहे तो आणि विस्तारानं सुद्धा खूप मोठा असलेला तालुका आहे.
तासगाव कवठेमहांकाळमध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती अतिशय खराब आहे. आपण पाहिलं असेल की कवठेमहांकाळ तालुक्यात तर भारतीय जनता पक्षाकडे आता नेतृत्वच नाहीये आणि तासगाव तालुक्यात सुद्धा भारतीय जनता पक्षाकडं नाव घ्यावं असं नेतृत्व आज मितीला नाहीये. कारण तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा पॅनलचा अतिशय दारुण असा पराभव झाला. डिपॉझिट जप्त झालं एवढं सुद्धा म्हणता येणार नाही. त्यापेक्षा सुद्धा कमी मतं पडलेली आहेत भारतीय जनता पक्षाच्या काही उमेदवारांना. त्यामुळं माजी खासदार संजय काका पाटील भारतीय जनता पक्षातनं गेल्यानंतर भारतीय जनता पक्षाची काय अवस्था झाली आहे तासगाव तालुक्यामध्ये हे आपल्याला नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं दिसले. ग्रामीण भागात तर आणखीनच कठीण परिस्थिती आहे. तिथं प्रामुख्यानं संजय काका पाटील यांनी आता अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा खांद्यावरती घेतलेली आहे. सगळी जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. जिल्ह्याचं नेतृत्व आता ते करायला लागलेले आहेत. संपूर्ण संजय काकाच आता जिल्ह्याचं नेतृत्व करणार असं दिसतंय संपूर्ण अजितदादांच्या राष्ट्रवादीचं. त्यामुळं अजितदादांच्या राष्ट्रवादीबरोबर रोहित पाटील आमदार शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी त्या पक्षाचे आमदार रोहित पाटील हे लढत देणार आहेत. तिथं रोहित पाटील यांना नगरपालिकेच्या निवडणुकीत बिलकुल फारसं काही यश मिळालं नाही. अर्थात तशी टसल चांगली झाली, ती लढत त्यांनी चांगली दिली, पण खूप गांभीर्यानं त्यांना ही निवडणूक लढवावी लागेल. केवळ आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवर दबदबा आहे. माजी उपमुख्यमंत्री आबा पाटील यांची पुण्याई आहे. एवढ्यावरती आता थांबून चालणार नाही. त्यांना कवठेमहांकाळ आणि तासगाव या दोन्ही तालुक्यामध्ये पक्षाची पुनर्बांधणीच्या दृष्टीनं प्रयत्न करावा लागेल. अर्थात फार वेळ कमी आहे, आता 8, 10, 15 दिवसाचाच फक्त काळ आहे. त्या काळात सुद्धा रोहित पाटील यांना आता सगळे आपले आत्तापर्यंतची कामाची पद्धत बदलावी लागेल. लोकांच्यात मिसळावं लागेल. जुने नवे आबांच्या वेळचे कार्यकर्ते, आत्ताचे नवीन कार्यकर्ते या सगळ्यांचा समन्वय करावा लागेल. केवळ सगळीकडे नवीन फळी मी उभं करणार असं म्हणून चालणार नाही. त्या मतदारसंघामध्ये काँग्रेस पण मोठी लढत देणार आहे. संजय काका पण मोठी लढत देणार आहेत. प्रभाकर पाटील हे भारतीय जनता म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निश्चितच मैदानात उतरणार आहेत. त्याचबरोबर येळावी मतदारसंघामधनं अमित पाटील हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून मैदानात उतरणार आहेत. काँग्रेस पण फार ताकदीनं विशालदादा पाटील तिथं उतरणार आहेत खासदार. त्यामुळं रोहित पाटील यांची जशी कसोटी आहे तशी संजय काकांना सुद्धा फार मोठी ताकद तिथं लावावी लागणार आहे. तासगाव आणि कवठेमहांकाळ दोन्हीकडे. तासगावमध्ये 6 जागा आहेत जिल्हा परिषदेच्या आणि इकडं कवठेमहांकाळमध्ये 4 जागा आहेत. पंचायत समिती साहजिकच 12 आणि इकडं 8 अशी तिथं परिस्थिती आहे. त्यानंतरचा तालुका आहे तो मिरज तालुका. या मिरज तालुक्यामध्ये आज सुरेश भाऊ खाडे आमदार यांचं नेतृत्व आहे भारतीय जनता पक्षाकडं. ग्रामीण भागामध्ये तिथं अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा दबदबा आहे. अजितराव घोरपडे सरकार हे अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही अजितराव घोरपडे सरकारांचा त्या भागामध्ये प्रभाव आहे. त्यामुळं अजितराव घोरपडे सरकार यांना बरोबर घेऊन अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांना बरोबर घेऊन तिथं भारतीय जनता पक्षाला निवडणूक लढवावी लागेल. काय होते माहीत नाही. महायुती सगळ्या जिल्ह्यातच होतीये का नाही होतीये आज आपल्याला काही सांगता येत नाही. परंतु सगळ्यांनी मिळून एकत्र निवडणूक लढवली तरच महायुतीचा निभाव लागू शकतो अशी एकूण परिस्थिती आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा भारतीय जनता पक्षाची साथ आवश्यक आहे. महापालिका निवडणुकीसारखी परिस्थिती तिथं नाही आहे. तासगाव कवठेमहांकाळमधली वेगळी आहे. संजय काका आहेत तिथं आणि अजितराव घोरपडे सरकार आहेत. पण मिरज तालुक्यामध्ये मात्र तिघांना एकत्र यावं लागेल महायुतीतल्या पक्षांना. असा सगळा एकूण परिस्थिती आपल्याला दिसतेय जिल्ह्यातली संपूर्ण. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक बिलकुल सोपी नाही. कारण काँग्रेसनं ज्या मुलाखती घेतल्या इच्छुकांच्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी प्रचंड गर्दी झाली आहे. उत्साह वाढलेला आहे काँग्रेसचा सांगली महापालिकेच्या निवडणुकीमुळं आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजितदादांची त्यांचाही उत्साह वाढलेला आहे. भारतीय जनता पक्षाला अपेक्षे एवढं यश मिळालेलं नाही आहे महापालिकेच्या निवडणुकीत. साहजिकच आता भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा नव्यानं सगळी बांधणी करावी लागणार आहे आणि ही निवडणूक अतिशय अटीतटीनं होणार आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची आहे. गेल्या वेळेला भारतीय जनता पक्षाची सत्ता आलेली होती जिल्हा परिषदेमध्ये. त्यामध्ये पृथ्वीराज देशमुख आणि सर्वांचाच मोठा वाटा होता त्यात. अर्थात तो आता ती सत्तेची गणितं आता पुन्हा जमवायची कशी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्याच्यासाठी सुरुवात पलूस आणि कडेगाव मतदारसंघामधून
पलूस कडेगाव मतदारसंघातूनच व्हायला पाहिजे अशी एकूण परिस्थिती आहे. पाहूया नेमकं काय होतंय ते. फार काही दिवस आता राहिलेले नाहीत निवडणुकीला. अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे. उमेदवारी जाहीर होतील काही दिवसातच आणि मग निवडणुकीच्या रणमैदानाला खरी सुरुवात होईल. आमचं हे रागरंग.com हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.